माझे नाव रेणुका आहे. माझे लग्न होऊन 5च महिने झाले. माझा नवरा सुशिक्षित व नोकरीवर आहे. त्याचा स्वभाव अगदी प्रेमळ आणि मनमिळावू आहे. पण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा दिवस म्हणजे मधुचंद्राची रात्र. या रात्रीची वाट पाहण्यासाठी प्रत्येक मुलगी 20व्या वर्षापासून तळमळत असते. अशीच तळमळ माझ्याही मनात होती. ज्या दिवसापासून माझे लग्न झाले त्या दिवसापासूनच माझ्या नवऱ्याच्या कमीबद्दल मला समजू लागले. कारण लग्न होऊन ज्या दिवशी मी या घरात आले त्या दिवशी एकटीच रूममध्ये माझ्या नवऱ्याची वाट पाहून झोपायची. पण त्यांना माझ्यात काही इंटरेस्ट नव्हता. एवढी सुंदर मुलगी दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात आली असती तर त्याने लग्न होऊन सासरी येताना गाडीतच बसून आपले चाळे सुरू केले असते. फक्त जेवण मागणे, पाणी मागणे याशिवाय माझा नवरा दुसऱ्या कोणत्याच गोष्टी माझ्याशी शेअर करत नव्हता. 2-3 दिवसांनी जेव्हा ते आमच्या रूममध्ये झोपण्यासाठी येऊ लागले तेव्हा ते मला समोर दिसले की मला भीती वाटू लागली. जणू त्यांनी माझ्याकडून पैसे व्याजाने घेतलेले असावेत आणि मी पैसे व व्याज मागण्यासाठी त्यांच्या घरी आले आहे असं वाटू लागलं. मी प्रत्येक दिवस त्यांच्या प्रेमासाठी तळमळत होते. मलाही वाटे की माझ्या नवऱ्याने माझ्याशी प्रेमाने 2 शब्द बोलावेत, माझ्यासमोर बसून बोलावे आणि जे प्रत्येक नवऱ्याची बायकोबद्दल इच्छा असते ते त्यांनी माझ्यासोबत करावी. पण अशी कोणतीही इच्छा त्यांच्या मनात जागृत होत नव्हती. असे करत आम्हा दोघांना संसार थाटून 4 महिने झाले. एके दिवशी जेव्हा माझा नवरा झोपलेला होता तेव्हा मी जबरदस्तीने त्यांचा हात पकडून मला लावून घेतला आणि माझ्या शरीरातली आग मी थंड करण्याचा प्रयत्न करू लागले. पण तरीही माझ्या नवऱ्याला एवढी सुंदर बायको स्वतःहून पुढाकार घेत असूनही त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच फिलिंग नव्हती. म्हणून मी जे प्रेम त्यांच्या शोधत होते ते मला आयुष्यात कधीच मिळणार नव्हतं. मग आमच्यात खूप भांडणे होऊ लागली. रोज रात्री ते ड्युटीहून आले की माझ्याशी काही न बोलता जेवण करून लगेच झोपून जात. मला रोज रात्री थंड पाण्याने अंघोळ करून शांत व्हावे लागे. एके दिवशी आमचं भांडण एवढं वाढलं की त्यांनी सरळ माझ्या आईवडिलांना फोन करून मला माहेरी नेण्यास सांगितलं. पण ते माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिम्मत करत नव्हते. त्यानंतर मी त्यांच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. तेव्हा ते लगेच तयार झाले. मग मी त्यांना विचारले, तुम्हाला असा कोणता प्रॉब्लेम आहे की तुम्ही मला आनंदात ठेवू शकत नाही? तेव्हा त्यांनी मला दोन्ही हात डोक्यावर ठेवून सांगितले, अगं रेणुका, तू जे माझ्यात प्रेम शोधत आहेस ते मी तुला आयुष्यात कधीच देऊ शकणार नाही. कारण मी एक नपुसक मनुष्य आहे. त्यावर मी म्हणाले, मग माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा करायला तुम्हाला थोडीशी लाज वाटली नाही? हा प्रॉब्लेम तुम्हाला माहीत असतानाही तुमची एवढी हिंमत झाली की माझ्याशी लग्न करण्याची? का उद्ध्वस्त केलं माझं आयुष्य? का केलीस माझी अशी फसवणूक? लग्नाआधी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम माहीत होता, मग तुम्ही आधी का सांगितला नाही? सर्व प्रकार आईला सांगून मी नवऱ्याकडून घटस्फोट घेण्याचं ठरवलं. काही दिवसात आमचा घटस्फोट झाला. मी माहेरी आले. माझे स्वतःचे आयुष्य मी स्वतः घडवण्यासाठी नोकरीच्या शोधात होते. माहेरी आई, वडील व भाऊ होते. भाऊ अजून कुवारा होता. त्याचं लग्न झालेलं नव्हतं. मी भावावर आपल्या आयुष्याचे ओझे लादणार नव्हते. मी स्वकर्तृत्वाने नोकरी करून माझे आयुष्य पुन्हा घडवण्याचा विचार केला. माझी मोठी बहीण पुण्याला राहत होती. तिचं नाव प्राजक्ता होतं. प्राजक्ताचा नवरा IT कंपनीत जॉब करत होता. माझे शिक्षण MCOM झाले होते. म्हणून मी प्राजक्ताला फोन करून सांगितले की तिकडे माझ्यासाठी चांगला जॉब असेल तर मला कळवा. 2-3 दिवस मी विचार करून वेडी झाले होते. आयुष्यात नवऱ्याचे सुख नव्हते आणि माहेरी असे घरी बसून आयतं खाणं जमत नव्हतं. एका आठवड्यानंतर प्राजक्ताचा फोन आला. तिने मला पुण्याला बोलावले. तिच्या नवऱ्याने माझ्यासाठी अकाउंटिंगचा जॉब पाहिला होता. पगारही चांगला होता. सुरुवातीला 25,000 रुपये, काम आवडल्यास कायमस्वरूपी नोकरीवर ठेवणार होते. ही संधी मला गमवायची नव्हती. मी पुण्याला जाऊन ही नोकरी करायचे ठरवले. वडिलांकडून 5,000 रुपये उसने घेतले आणि आजच संध्याकाळी पुण्याला जाण्यासाठी स्लीपर बसचे रिझर्वेशन केले. माझी प्राजक्ता पुण्यात चाकण भागात राहत होती. मी तिला फोन करून कळवले की आज संध्याकाळच्या बसने पुण्याला निघते.
ती म्हणाली, जेव्हा चाकणला पोहोचशील तेव्हा तुझ्या दाजींना फोन कर, म्हणजे तुला घ्यायला गाडी घेऊन येतील. बस सकाळी 5 वाजता येते. तू एवढा वेळ एकटी कशी उभी राहशील? तू पोहोचण्याच्या अर्धा तास आधी कळव, म्हणजे ते वेळेवर येतील. असे म्हणून तिने फोन ठेवला. संध्याकाळी मी बस पकडली. सकाळी 4:30 वाजता मी दाजींना फोन करून कळवले. 5 वाजता मी चाकणला उतरले. रस्त्यावर शांतता होती. काही वेळाने एक 4 व्हीलर माझ्यासमोर आली. मी घाबरले. गाडीचा दरवाजा उघडला आणि आतून दाजी म्हणाले, चलो रेणुका, बैठो गाडी में. प्राजक्ता व दाजी यांचे लव्ह मॅरेज झाले होते. दाजींना मराठी बोलता येत नव्हतं. मी गाडीत सामान ठेवलं आणि आम्ही घराकडे निघालो. दाजी गाडी चालवत म्हणाले, रेणुका कैसा रहा सफर? मी म्हणाले, जीजाजी सफर काफी अच्छा रहा, मगर यह जगह काफी ठंडी है. दाजी म्हणाले, पुणे थंड आहे कारण उंचीवर वसलेले आहे, म्हणून इथला मोसम खूप सुंदर आहे. आम्ही गप्पा करत करत घरी पोचलो. प्राजक्ताने धावत येऊन मला मिठी मारली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, किती सुखावलीस ग बाई, आधी अगदी गुमसुम होतीस. मी तिचे डोळे पुसले. प्राजक्ताचे घर 2 बेडरूमचे होते. तिच्या नवऱ्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. त्या दिवशी रविवार होता. मी बाथरूमला गेले. परत येताना प्राजक्ताच्या रूममध्ये खुसफुस ऐकू आली. दार अर्धवट उघडं होतं. मी हळूच दार ढकललं. प्राजक्ता व दाजी एकमेकांच्या मिठीत होते. ते एकमेकांशी प्रेमाने बोलत होते. हे दृश्य पाहून माझ्या मनातील आग उकळली. मला वाटले, दाजीसारखा नवरा मिळाला असता तर माझा घटस्फोटच झाला नसता. दाजींनी प्राजक्तांच्या ओठावर ओठ ठेवले. 10-15 मिनिटे त्यांनी एकमेकांचा रस घेतला आणि नंतर त्यांनी काढून एकमेकावर प्रेम केलं. तेव्हा मला दाजींचे आकर्षण जाणू लागले. मी हळूच दार लावून माझ्या रूममध्ये आले, पण ते दृश्य मला झोपू देत नव्हते. सकाळी मी उशिरा उठले. प्राजक्ता चहा बनवत होती. मी फ्रेश होऊन रूममध्ये कपडे बदलू लागले. अचानक दाजी आत आले. मी अर्धी ओपन होते. त्यांनी सॉरी म्हणत बाहेर पळ काढला. नंतर प्राजक्ता आली आणि म्हणाली, दाजी टॉवेल घ्यायला आले होते, त्यांना माहीत नव्हते तू येथे आहेस. मी म्हणाले, काही हरकत नाही. नाश्त्याला दाजी माझ्या समोर बसले होते. ते म्हणाले, अंजली उद्या सकाळी बायोडाटा दे ना. ते माझ्याकडे तिरकस नजरेने पाहत होते. मी त्यांच्याकडे पाहू लागले. दुपारी टीव्ही पाहताना दाजी प्राजक्ताच्या कमरेवर हात टच करत होते. प्राजक्ता त्यांच्या पायावर हात फिरवत होती. मला ते सहन झाले नाही. मी माझ्या रूममध्ये आले. प्राजक्ता माझ्याकडे आली. मी तिला म्हणाले, जिजाजी तुझ्यावर किती प्रेम करतात, पण माझा भूतकाळ पाहून मला वाईट वाटते. मी तिला माझे सर्व दुःख सांगितले. प्राजक्ता म्हणाली, मी तुझी मदत करेन. तुला हवे ते सुख मी देईन. तुझे दाजी ते सुख पूर्ण करतील. मी माझ्या बहिणीसाठी नवऱ्याची कुर्बानी देण्यास तयार आहे. तिने सांगितले की रात्री जेव्हा मी फोन करेन तेव्हा तू रूममधून बाहेर ये. रात्री 11:30 वाजता प्राजक्ताचा फोन आला. ती म्हणाली, दाजी झोपले आहेत, तू माझ्या जागी झोपून राहा. मी मेन स्विच ऑफ करेन, अंधारात ते तुला ओळखणार नाही. मी प्राजक्ताच्या बेडरूममध्ये गेली. अंधार झाला. दाजींचा हात माझ्या त्या ठिकाणी पडला. माझ्या अंगात ऊर्जा निर्माण झाली. मी ओठ ओठांवर ठेवले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. दोघांचे काढून त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. लग्नानंतर नवऱ्याचे प्रेमाचे सुख मला आज मिळाले. दाजी म्हणाले, रेणुका मला माहित होतं कधीतरी आपली भेट येथे होईल. तिच्यापेक्षा तुझ्यासोबत राहून मला जास्त आनंद मिळाला. हे आपल्यातच राहू दे. जेव्हा फुरसत मिळेल तेव्हा मी तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करीन. अशा प्रकारे दाजींचा प्राजक्तापेक्षा माझ्यात जास्त इंटरेस्ट येऊ लागला. माझे आयुष्य आनंदात वाहू लागले. प्राजक्ता बाजाराला गेली की मी दाजींना फोन करून घरी बोलवायची. मग आम्ही प्रेम करायचो. मला त्या कंपनीत नोकरी मिळाली. दाजी रात्री पाणी प्यायला उठले की माझ्या रूममध्ये येऊन प्रेम करून जात. दाजींचे माझ्याकडे आकर्षण प्राजक्तापेक्षा जास्त वाढले होते. प्राजक्ताच्या मदतीने माझ्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. अशा प्रकारे प्राजक्ताने माझ्या सुखासाठी आपल्या नवऱ्याचा उपयोग केला. प्राजक्ता ताईनं माझ्या सुखासाठी केलेल्या मदतीमुळे
माझं आयुष्य आनंदात वाहू लागलं होतं. पण हा आनंद मला नेहमीच चोरीचा वाटत असे. मनात कोणती तरी गुप्त भिनी होती. तरीही दाजींचे प्रेम, त्यांचा स्पर्श, त्यांची ओढ यामुळे मी त्या क्षणात हरवून जायची. दाजींचे नाव सुधीर होतं. ते एका चांगल्या IT कंपनीत वरिष्ठ अधिकारी होते. वयाने माझ्यापेक्षा साधारण 10 वर्षांनी मोठे. उंच, सुदृढ, शांत स्वभावाचे. ताई प्राजक्ता इतकीशी देखणी नव्हती, पण तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं. ती हुशार, व्यावहारी आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणारी होती. मी मात्र तिच्यापेक्षा अधिक सुंदर, बारीक व चपळ होते. कदाचित यामुळे सुधीरदाजी माझ्याकडे अधिक आकर्षित झाले होते. पहिल्या प्रसंगानंतर 2-3 दिवसात आमच्यातील अंतर कमी झाले. दाजीशी माझ्याशी बोलताना थोडे हसत, थोडे गंभीर असत. एके दिवशी ताई प्राजक्ता बाजाराला गेली होती. मी आराम करत होते. दाजी हातात पाण्याचा ग्लास घेऊन माझ्या रूममध्ये आले. दार हळूच लावून ते माझ्या शेजारी बसले. रेणुका, तू खूप एकटी वाटतेस. मला तुझ्याशी बोलायचं आहे, दाजी म्हणाली. मी डोळे वर करून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत माझ्यासाठी काही वेगळंच होतं. त्या दिवशी पहिल्यांदा सुधीरदाजींनी माझा हात हळुवारपणे आपल्या हातात घेतला. त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या अंगावर विजेसारखा गेला. मी मागे सरकले नाही, उलट मी त्यांच्या दिशेने थोडी पुढे गेले. दाजी, ताईला कळले तर, मी कुजबुजले. तिला सगळं माहीत आहे. तिनेच मला सांगितलं की तुझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तू आमच्या घरची आहेस. तुझे सुख ही आमची जबाबदारी आहे, दाजी म्हणाली. त्या दिवसापासून आमचे संबंध अधिक घट्ट झाले. रोज सकाळी दाजी कामावर जाण्यापूर्वी हळूच माझ्या रूममध्ये येऊन मला गुड मॉर्निंग चुंबन द्यायचे. संध्याकाळी कामावरून आल्यावर प्रथम माझ्याशी बोलायचे. ताई या साऱ्या गोष्टीकडे डोळे झाक करून राहायची. उलट ती मला म्हणायची, रेणुका, तू आनंदात आहेस ना? मला फक्त तुझा चेहरा हसताना पाहायचा आहे. पण असे असतानाही माझ्या मनात एक कोडं होतं. मी काय या नात्यात गुंतत चालले होते? खरे तर मला दुसरे लग्न करायचे होते. पण नपुसक नवऱ्यानंतर माझ्या मनात पुरुषांबद्दल एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. सुधीर दाजी मात्र माझ्याशी अगदी प्रेमळपणे वागत. त्यांच्या वागण्यात कुठेही जबरदस्ती नव्हती. ते मला हात भरून चालवायला शिकवत, माझे केस हळुवारपणे नीट करत, माझ्या गालावर हात ठेवून डोळ्यात पाहत. एके दिवशी संध्याकाळी पाऊस पडत होता. ताई कुठेतरी मैत्रिणीकडे गेली होती. दाजी घरीच होते. मी चहा बनवत होते. दाजी स्वयंपाकघरात आले आणि मागून मिठी मारली. माझ्या कानात कुजबुजले, आज फक्त तू आणि मी. आज रात्री तू माझ्यासोबत थांब. माझे हात थरथरले. मी चहाचा कप खाली ठेवला. दाजींनी मला वळवून घेतले. त्यांनी माझ्या कपाळावर, डोळ्यावर, गालावर चुंबन घेतलं. मी डोळे मिटले. पावसाचा आवाज, विजांचा कडकडाट आणि दाजींचा स्पर्श सगळं एकत्र येऊन मला वेड करत होतं. त्या रात्री आम्ही एकमेकांसाठी संपूर्णपणे खुले होतो. दाजी अतिशय काळजीने, प्रेमाने व हळुवारपणे माझ्याशी वागले. त्यांनी मला कधीही वाईट वाटू दिले नाही. सकाळी उठल्यावर मी त्यांच्या बाजूला पाहिलं. ते अजूनही गाढ झोपेत होते. मी हळूच उठून ताईच्या रूममध्ये गेले. ताई जागीच होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. कसं वाटलं? तिनं विचारलं. मी काहीच बोलू शकले नाही. डोळे भरून आले. ताई म्हणाली, अगं, असंच असतं. प्रेम म्हणजे देणं आणि घेणं. तू आतापर्यंत फक्त देत होतीस. आता थोडं घेऊन बघ. तुझा हक्काचं आहे. त्या दिवसापासून माझ्या नोकरीतही प्रगती होऊ लागली. दाजींच्या कंपनीतच मी काम करत होते. लोक माझ्याशी आदराने वागू लागले. मी स्वतःचे पैसे कमवू लागले. दर महिन्याला आई वडिलांना पैसे पाठवू लागले. भावाच्या शिक्षणासाठीही मदत करू लागले. पण घरातील गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होत चालल्या होत्या. ताई प्राजक्ता हळूहळू माझ्यापासून अंतर राखू लागली होती. ती आता माझ्याशी पूर्वीसारखं हसत खेळत बोलत नसे. तिच्या नजरेत मला कधी कधी वैताग दिसून येई. मी तिला विचारलं, ताई, काय झाले? तू बरी नाहीस का? ती उडवाउडीची उत्तरं द्यायची, काही नाही ग, मी ठीक आहे. पण एके रात्री मला कळून चुकले की ताई माझ्याशी मनातून रागावली होती. कारण दाजी आता मला अधिक वेळ देत होते. ताईकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. दाजी मात्र जेवण करून लगेच ताईकडे न जाता माझ्याकडे येत. ताईला एकटे झोपावे लागे. याची जाणीव झाल्यावर मी खूप अस्वस्थ झाले. एका रविवारी सकाळी ताईने मला एकटी बोलवून घेतलं. ती म्हणाली, रेणुका, मी तुझ्यासाठी हे सुरू केले, पण आता तुझ्यामुळे माझं घर कोलमडतंय. सुधीर माझ्याशी बोलेना. तो फक्त तुझ्याशीच बोलतो.
रात्री तुझ्याच रूम मध्ये झोपतो. मला वाटतंय आता तू हे घर सोडून वेगळे राहायचं नको का? ताईचे हे शब्द ऐकून मी गार झाले. मी काहीच बोलू शकले नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. ताई पुढे म्हणाली, मी तुझी बहीण आहे. तुझ्या सुखासाठी मी हे सुरुवातीला मान्य केलं. पण मला वाटलं नव्हतं की तू इतकी यशस्वी होशील की सुधीर तुझ्यात एवढा गळून जाईल. आता परत येणं अवघड आहे. त्या दिवशी मी संध्याकाळपर्यंत रडत बसले होते. दाजी घरी आले तेव्हा त्यांनी मला रडलेलं पाहिलं. ते माझ्या रूममध्ये आले. मी त्यांना सगळं सांगितलं. दाजी गप्प बसले. थोड्या वेळाने म्हणाले, प्राजक्ता बरोबर आहे. मी चूक होती. पण रेणुका, मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला खरं प्रेम कळालं. मग काय करायचं? मी विचारलं. मी प्राजक्ताला समजावून सांगतो. आपण तिघे मिळून राहायचं. तिला पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल, दाजी म्हणाले. पण हे सोपं नव्हतं. प्राजक्ताने एकदाचा निर्णय घेतला होता. दुसऱ्याच दिवशी तिने सुधीरशी बाचाबाची केली. तू माझ्याशी लग्न केलंस, माझा विश्वासघात केला. मी तुझी बायको आहे. तू माझा नवरा आहे. रेणुका तुझी पत्नी नाही. ती फक्त माझी बहीण आहे. तिच्याशी तुझं लग्न नाही. तू तिला दुसरीकडे नेऊन ठेव, नाहीतर मी घटस्फोट घेईन. हा वाद दिवसेंदिवस वाढू लागला. मी मध्यस्थी करायचे प्रयत्न केले, पण उलट मला दोषी ठरवले जाऊ लागले. शेजारी पाजारी कुजबूज लागली. कंपनीतही गप्पा सुरू झाल्या. मला खूप वाईट वाटू लागलं. एके दिवशी मी निर्णय घेतला. मी ताईला म्हणाले, मी इथून जाते. मला दुसरी नोकरी शोधून वेगळे राहायचे आहे. मी तुझ्या आयुष्यात येऊन तुझा संसार उद्ध्वस्त केला. मला माफ कर. ताई रडू लागली. ती म्हणाली, अगं तू नाही आली असतीस तर हा प्रसंग आला नसता. पण आता झालं ते झालं. तू गेलीस तरी सुधीर माझ्याकडे पूर्वीसारखा वागेल का? मला भीती वाटते. तो तुझ्याशीच प्रेम करतो आता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या बॅगा भरल्या. दाजी समोर उभे होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांचा माझा हात घेतला. रेणुका, तू जाशील तर मी वेडा होईन. थांब. मी प्राजक्ताला सांगतो. आपण शहराबाहेर वेगळं राहू शकतो. मी तुझ्याशी लग्न करीन. पण दाजी, तुमचं आधीच प्राजक्ता ताईंशी लग्न झालं आहे. तुम्ही मला लग्न कसं कराल? आणि ताईंचं काय? तिनं तर माझ्यासाठी एवढं केलं, मी हळव्या स्वरात म्हणाले. दाजी गप्प राहिले. मी निघाले. पुण्याच्या दुसऱ्या शहरात मी निघून गेले. एकटीच. नवी नोकरी, नवी ठिकाण, नवे लोक, पण मनातून तो दाह शमला नव्हता. मला दाजींची, त्यांच्या हसण्याची, त्यांच्या कुजबुजीची सतत आठवण येत असे. रात्री एकटे झोपताना अनेकदा मी उशी भिडून राहायचे. काही महिन्यांनी माझी भेट एका सहकार्याशी झाली. त्याचं नाव आकाश होतं. तो माझ्याच कंपनीत काम करायचा. अविवाहित, प्रामाणिक आणि हसरा. त्याने माझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मी त्याला हातचा राखला, पण हळूहळू त्याच्या प्रेमळ वागण्याने माझी बांध घातली. एके दिवशी आकाशने मला प्रपोज केलं. मी नकार दिला. मी म्हणाले, मी एक घटस्फोटी स्त्री आहे. माझा भूतकाळ खूप कठीण आहे. मी तुझ्यासारख्या चांगल्या माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही. पण आकाश म्हणाला, रेणुका, प्रेमाला भूतकाळ नसतो, फक्त वर्तमान असतं. तू माझ्यासाठी पुरेशी आहेस. तुझ्या पूर्वीच्या चुका किंवा दुर्दैवी घटनांसाठी मी तुला दोष देणार नाही. मी तुझ्यासोबत नवीन सुरुवात करू इच्छितो. मी खूप दिवस विचार केला. शेवटी मी होकार दिला. लग्न ठरलं. मी प्राजक्ताताईला फोन केला. ती आता शांत झाली होती. ती म्हणाली, रेणुका, मी तुझ्यासाठी खुश आहे. पण सुधीर अजूनही तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याला वेळ लागेल. तू तुझे आयुष्य व्यवस्थित कर. मी तुझ्या लग्नाला येईन. माझे लग्न आकाशशी झाले. हे लग्न वेगळे होते. यात प्रेम होतं, सन्मान होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यात कोणतीही चोरी नव्हती. मी आता खऱ्या अर्थाने सुखी होते. अजूनही कधी कधी सुधीरदाजी फोन करतात. ते विचारतात, कशी आहेस रेणुका? मी सांगते, मी आनंदात आहे. तुम्हीही आनंदात राहा. ताईची काळजी घ्या. आयुष्यात सगळ्याच गोष्टी नियोजितपणे घडत नाहीत. कधी कधी आपण चुकतो. कधी कधी इतरांच्या चुकांचा भोग आपल्याला घ्यावा लागतो. पण शेवटी सत्य, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मान यांच्यावर उभे केलेलं नातंच टिकतं. मला आता ते समजलं आहे. आकाशी झालेल्या लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक वेगळी शांतता आली. ही शांतता चोरीची नव्हती, हक्काची होती. आकाश एक साधा, प्रामाणिक आणि प्रेमळ मुलगा होता. तो सकाळी लवकर उठून माझ्यासाठी चहा बनवायचा. मी ऑफिसला जाताना माझ्या हातात डबा द्यायचा. संध्याकाळी घरी आल्यावर एकत्र बसून टीव्ही पाहायचो.
गप्पा मारायचो, हसायचो. हे सगळं मला आधी कधी अनुभवता आलं नव्हतं. पहिल्या नवऱ्याने मला केवळ शारीरिक सुख नव्हे तर मूलभूत आपुलकीपासून वंचित ठेवलं होतं. आणि सुधीर दाजीकडून मिळालेले प्रेम हे एका गुप्त कोनाड्यातील चोरून मिळवलेलं सुख होतं, जे कायमचं माझं होऊ शकत नव्हतं. आकाश मात्र माझ्या समोर उघडा होता. त्यांना कोणतीही लाज वाटत नव्हती, कोणतंही गुपित ठेवायची गरज वाटत नव्हती. ते माझ्याशी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत. मी त्यांना माझा भूतकाळ सांगितला, पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोटापर्यंत, प्राजक्ता ताईच्या घरातील प्रकरणापर्यंत, सुधीर दाजीशी असलेले नाते याबद्दल मी मन मोकळे केले. आकाशने ते ऐकून घेतले. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त करुणा होती. ते म्हणाले, रेणुका, तू खूप सहन केलंस, पण आता तू एकटी नाहीस. मी आहे तुझ्यासोबत. लग्नानंतर पहिल्या 6 महिन्यात आम्ही एकमेकांना जवळून ओळखले. आकाशचा स्वभाव अगदी स्थिर होता. तो कधीही चिडत नसे, राग करत नसे. माझ्या मागील नात्याबद्दल तो एकदाही अपरोधिक बोलला नाही. उलट तो म्हणाला, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणाने तुला अधिक बळकट केलं आहे. तू आज जे आहेस ती या सगळ्या अनुभवामुळे आहे. मी तुझ्या प्रत्येक भूमिकेचा आदर करतो. अशा बोलण्याने माझे मन त्याच्यावर अधिकाधिक गुंतत गेले. पण एक गोष्ट होती, आकाश शारीरिक नातेसंबंधाबाबत अतिशय सजग होता. तो मला म्हणाला, रेणुका, मला तुझी घाई नाही. तू जेव्हा पूर्णपणे सुरक्षित वाटशील तेव्हाच आपण हे पाऊल उचलू. मला फक्त तुझ्या सोबती हवा आहे, एवढंच. पहिल्या नवऱ्याने दिलेले वंचना आणि सुधीर दाजीकडून चोरीने मिळवलेल्या जवळिकीमुळे मी नेहमीच या विषयाकडे कुतूहलाने, भीतीने व आकर्षणाने पाहत होते. पण आकाशची ही सजगता मला खूप आवडली. मी त्यांना विचारले, तुम्हाला माझ्याबद्दल ओढ वाटत नाही का? तर ते हसून म्हणाले, ओढ वाटते, पण प्रेम म्हणजे फक्त शरीराची ओढ नसते. तू माझ्या मनात आहेस. शरीर तर नंतर येईल. तरीही मी त्यांच्या मनातील इच्छा ओळखू शकत होते. रात्री आकाश माझ्या शेजारी झोपत असे तेव्हा त्यांचे हात थोडेसे हलत, श्वास जोरात होई, पण तो स्वतःवर नियंत्रण ठेवायचा. एके रात्री मीच पुढाकार घेतला आणि मी हळूच त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याचे डोळे उघडले. रेणुका, त्याने हळू आवाजात विचारले. आता मला वेळ आली होती आहे, मी म्हणाले. त्या रात्री आम्ही एकमेकांसाठी खुले झालो. आकाश अतिशय संयमी, प्रेमळ आणि काळजी घेणारा होता. त्याने मला कधीही घाबरून दिले नाही. पहिल्या नवऱ्याने दिलेली भीती आणि सुधीर दाजींची घाई यापेक्षा हे सगळं इथं वेगळं होतं. इथं होती फक्त 2 मनांची सांगत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा मला खरंच असं वाटलं की आयुष्यात पहिल्यांदा मी पूर्णपणे स्त्री असल्याचा अभिमान वाटला. मी आकाशच्या डोळ्यात पाहिलं. ते हसले. गुड मॉर्निंग माय रेणुका, ते म्हणाले. मी म्हणालो, गुड मॉर्निंग माय आकाश. आता आमचे दिवस प्रेमात न्हाऊन गेले. आकाश ऑफिसमधून लवकर येऊ लागला. मी त्याच्यासाठी खास पदार्थ बनवू लागले. शनिवार रविवार आम्ही एकत्र फिरायचो, सिनेमा बघायचो, कोकणच्या सुंदर किनाऱ्यावर फिरायचो. एकदा मी महाबळेश्वरला गेलो होतो. तिथे मी आकाशला विचारले, तू माझ्याशी लग्न का केलंस? एवढा प्रेमळ, सुंदर आणि सुशिक्षित मुलगा असूनही घटस्फोटित मुलीशी लग्न करण्याची हिंमत कशी केलीस? आकाशने माझा हात हातात घेतला. तो म्हणाला, रेणुका, मी तुला ऑफिसमध्ये पाहिलं तेव्हापासून मला वाटलं की या मुलीच्या डोळ्यात काहीतरी खोल दुःख आहे. ती हसते, पण तिचं हसणं अर्धवट आहे. मी तुझ्याशी बोलू लागलो तेव्हा मला समजलं की तू खरं प्रेम करू शकतेस, पण कोणती तरी तुझ्या आतल्या प्रेमाचा दरवाजा बंद केला आहे. मला तो दरवाजा उघडायचा होता, एवढंच. त्याच्या या बोलण्याने माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याला मिठी मारली. मी म्हणाले, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वळण आहेस. पण सुखाच्या या दिवसातही भूतकाळाची सावट मागे लागले होते. प्राजक्ता ताई कधी कधी फोन करायची. ती आता थंडगार झाली होती. सुधीर दाजी तिला सोडून जाण्याच्या मार्गावर होते. ताई म्हणाली, रेणुका, तू गेल्यापासून सुधीरने माझ्याशी एकही शब्द प्रेमाने बोललेला नाही. तो फक्त तुझ्या आठवणीत जगतो. तुझे फोटो बघतो, तुझ्या वापरलेल्या वस्तू शिल्लक ठेवतो. मी त्याला सायकोलॉजीकडे नेले, पण तो तिथेही तुझ्याबद्दलच बोलतो. हे ऐकून मला खूप वाईट वाटले.
मी आकाशला सांगितलं. आकाश म्हणाला, तू त्याला फोन करून समजावून सांग. एकदा शेवटचा फोन कर, मग आपण पुढे जायचं. मी सुधीरदाजींना फोन केला. त्यांचा आवाज ऐकून मला धक्काच बसला. ते अगदी तुटलेल्या अवस्थेत होते. रेणुका, तू का गेलीस? मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. प्राजक्ता मला सोडून देईल. तू परत ये. मी तुझ्याशी लग्न करेन. आपण नवीन शहरात जाऊ. ते अगदी वेड्यासारखे बोलत होते. मी शांतपणे म्हणाले, दाजी, कृपया स्वतःवर नियंत्रण ठेवा. तुम्ही आणि ताई यांचे नाते म्हणजे पवित्र बंधन आहे. मी त्या बंधनात फक्त एक अडथळा होते. आता मी माझ्या आयुष्यात स्थिर झाले आहे. माझा नवरा आकाश माझ्यावर खूप प्रेम करतो. तुम्हीही ताईवर प्रेम करायला शिका. मी तुमची कायमची साथ आहे. मी तर फक्त एक परीक्षा होती, जी संपली. पण रेणुका, दाजी पुढे बोलू लागले. नको दाजी, आता पुरे. मी फोन ठेवते. तुम्ही ताईची काळजी घ्या. आणि हो, मी आता तुम्हाला दादा म्हणेन. तुम्ही माझे धीर आहात. एवढंच. आपण मर्यादेत राहूया. बाय. म्हणून मी फोन ठेवला. त्या रात्री मी खूप रडले. आकाश माझ्या शेजारी बसून राहिला. त्याने मला धीर दिला. तू खूप बलाढ्य आहेस रेणुका. तुझ्यातली ताकद मला भारावून टाकते, तो म्हणाला. आता मी नव्यानं जगू लागले. मी आकाश बरोबर नवीन स्वप्न पाहू लागले. मला एक मूल हवं होतं. आकाशलाही तेच हवं होतं. लग्नानंतर साधारण 1 वर्षाने मी गरोदर राहिले. आकाशच्या आनंदाला पारावार नव्हता. त्याने माझी अगदी चोचल्यासारखी काळजी घ्यायला सुरुवात केली. सकाळी मला दूध आणून द्यायचे, संध्याकाळी फिरायला न्यायचं, डॉक्टरांच्या प्रत्येक भेटीला सोबत जायचे. प्राजक्ता ताईला कळवले तेव्हा ती खुश झाली. तिने म्हटले, रेणुका, तू आई होणार आहेस. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. सुधीरनेही आता थोडे थोडं सावरलं आहे. आम्ही काउन्सिलिंग घेतली. तो मला माफी मागितली. आता आम्ही पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्यामुळे आमच्या नात्यातली कमजोरी समोर आली. आता ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. मी आकाशला म्हणाले, बघ, सगळं व्यवस्थित होतंय. काळाच्या ओघात सगळ्या जखमा भरून निघतात. गर्भावस्थेच्या 8व्या महिन्यात माझी प्रकृती खालावली. डॉक्टरांनी सांगितलं की मला थोडा वेळ विश्रांतीची गरज आहे. आकाशने तत्काळ 3 महिन्यांची रजा घेतली. तो दिवस रात्र माझ्यासाठी राहू लागला. माझे पाय दाबायचे, माझ्यासाठी गोड पदार्थ आणून द्यायचे, मला थोडं गोष्टी सांगून हसवायचा. मी भाग्यवान होते की असा नवरा मला मिळाला. प्रसूतीचा दिवस उजाडला. मुलगा झाला आणि त्याचे नाव आम्ही आरव ठेवलं. आरव म्हणजे शांतता, कारण त्याने आमच्या आयुष्यात प्रचंड शांतता आणली. आकाश मुलाला बघून अगदी भारावून गेला. तो म्हणाला, रेणुका, तू मला सगळ्यात मोठी देणगी दिलीस. आता माझं आयुष्य पूर्ण झालं. मी म्हणाले, आता तर सुरुवात आहे आपल्या आयुष्याची. संसार, मुलं, प्रेम, भांडणं, हसणं, रडणं, हे सगळं आता येईल. पण आपण एकत्र राहू, नाही का? हो, कायमच. आकाशने माझा हात घट्ट पकडला. आता मी एका नव्या जबाबदारीत रमले. आरवचे संगोपन, त्याचे हसणे, त्याचे रडणे, त्याचे पहिले पाऊल, त्याची पहिली गोड बडबड मी सगळ्यात हरवून गेले. माझा भूतकाळ आता फक्त एखादी चित्रपटातील दृश्य वाटू लागला होता. तो दुखत होता, पण तो संपला. एकदा आरव 6 महिन्यांचा असताना मी त्याला घेऊन बाहेर पार्कमध्ये गेले. तिथं एक जोडपं भांडत होतं. ती स्त्री म्हणत होती, तू मला कधीच टच करत नाही. मला वाटते तू नपुसक आहेस. तो पुरुष गप्प होता. माझे डोळे त्या स्त्रीकडे गेले. ती माझ्यापेक्षा लहान होती. तिच्या डोळ्यात तीच तळमळ होती जी माझ्या डोळ्यात एकेकाळी होती. माझ्या मनात काहीतरी ढवळून निघालं. मी त्या स्त्रीजवळ गेले. मॅडम, मी तुमच्याशी एकटीशी बोलू शकते? मी विचारलं. ती स्त्री सहमत झाली. तिचा नवरा बाजूला गेला. मी तिला माझी गोष्ट सांगितली. नपुसक पहिला नवरा, घटस्फोट, मग सुधीर दाजीचा प्रसंग, मग आकाश. तिने सगळं लक्षपूर्वक ऐकलं. ती म्हणाली, तुम्ही एवढे सहन केले तरीही पुन्हा उभे राहिलात. मी पण तेच करेन.
तू तुझ्या नवऱ्याला सोबत घेऊन काउन्सिलिंगला जा. कदाचित त्याला काही वैद्यकीय प्रॉब्लेम असेल, पण त्याची बाजू समजून घे. नपुसकता म्हणजे त्याची चूक नसते. तो बिचाराही दुःखी असेल, पण तुझेही दुःख खरे आहे. एकमेकांच्या दुःखाला समजून घ्या, मगच योग्य निर्णय घ्या. मी तिला सल्ला दिला. ती स्त्री हसली. धन्यवाद दीदी. तुमच्या बोलण्याने माझ्यात नवी उमेद आली. मी पण हसले. त्या दिवशी मला वाटले की माझ्या दुःखाचा काही उपयोग झाला. मी आरवला काखेत घेतले. बेटा, तुझी आई खूप काही शिकली आहे आयुष्यातून. तुलाही ते शिकवीन. कधीही हार मानू नकोस. आता मी पूर्णपणे बदलले होते. मी माझ्या नोकरीतही प्रगत झाले होते. कंपनीने मला अकाउंट पदावरून वरिष्ठ अकाउंटंट केलं. पगार 40,000 झाला. मी माझ्या आई वडिलांसाठी एक छोटी बचत केली. भावाच्या लग्नासाठी मी स्वतःच्या पैशातून मदत केली. माझा भाऊ आता सुखात होता. त्याने एका साध्या मुलीशी लग्न केले. लग्नाला मी गेले होते तेव्हा प्राजक्ता ताईही आली होती. ती माझ्याशी सामान्यपणे बोलली. सुधीर दादा आले नव्हते. ताई म्हणाली, त्याला यायचे होते, पण मी नकार दिला. तुला अस्वस्थ होऊ देऊ नकोस म्हणून. ताई, तू खूप मोठ्या मनाची आहेस. मला माफ कर. जर मी तुझ्या आयुष्यात येऊन त्रास दिला. मी तिचे पाय धरले. तिने मला उठवले. अगं, तू आली असतीस ना तरी ही गोष्ट होणारच होती. सुधारच्या मनात काहीतरी कमी होती. तू फक्त निमित्त होतीस. आता सगळं ठीक आहे. आम्ही दोघे काउन्सिलिंगला जातो. त्याची औषधं सुरू आहे. तो आता सामान्य झाला आहे. मी पण त्याला समजून घेते. तो आपल्या आयुष्यात लक्ष घाल. या सर्व गोष्टी मला आणखीनच प्रौढ केलं. आता मी पूर्वीच्या रेणुकापेक्षा पूर्णपणे वेगळी होते. आता मला कोणताही पुरुष चुकीच्या हेतूने स्पर्श करू शकत नव्हता. कारण माझ्यात आत्मविश्वास होता. मी स्वतःच्या पायावर उभे होते. माझ्या नवऱ्याचे प्रेम होते. माझे मूल होते. माझे पैसे होते. माझा स्वाभिमान होता. एकदा आकाश मला म्हणाला, रेणुका, मला तुझा अभिमान वाटतो. तू एक योद्धा आहेस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळ तू पार केलं. मी तुझ्या इतका बल्लाळी नाही. तू आहेस आकाश. तुझ्यामुळेच मी हे सगळं करू शकले. तू माझा कणा आहेस. पुरुषाने बायकोला कधी कमकुवत वाटू देऊ नये. तू हेच केलंस. मी उत्तर दिलं. आता माझे वय 30 वर्ष झाले होते. मी एका सुंदर संसारात रमले होते. आरव आता शाळेत जाऊ लागला होता. मी त्याला तयार करायचे. स्वतः ऑफिसला जायचे. संध्याकाळी त्याला शिकवायचे. आकाश सोबत वेळ घालवायचा. शनिवार आम्ही मिळून बाहेर जायचो. रविवारी कुठेतरी फिरायचो. हे जणू एक सुंदर स्वप्नासारखं होतं. पण त्या अधूनमधून मला सुधीर दादांची आठवण यायची. एकदा त्यांचा फोन आला. ते म्हणाले, रेणुका, मला फक्त एकदा भेटायचं आहे. एकदा म्हणजे 10 मिनिटे. तुझा चेहरा पाहायचा आहे. तुझे हात पाहायचे. मग मी संतुष्ट होईल. मी तुझ्या घरापासून खूप दूर आहे हे माहीत आहे, पण कृपा करून एकदा भेट. मी आकाशला विचारलं. आकाश म्हणाला, नको रेणुका, हे भूताला बोलावण्यासारखं आहे. त्याला मानसिक मदत हवी. आपण कुणाला तरी सांगू शकतो त्याच्यासाठी, पण तू त्याला भेटू नकोस. तो अजूनही सावरलेला नाही. त्याचं प्रेम अजूनही तुझ्यावर आहे. हे धोकादायक ठरू शकतं. मी आकाशचं ऐकलं. मी सुधीर दादांना फोन करून सांगितलं, दादा, मी तुम्हाला भेटू शकत नाही. तुम्ही ताईकडे लक्ष द्या. तुमचा उपचार सुरू ठेवा. तुम्ही बरे व्हाल. मी तुम्हाला नेहमी सुखी पाहू इच्छिते. कृपया माझा आदर करा. मी आता दुसऱ्याची बायको आहे आणि एका मुलाची आई आहे. मला विनाकारण अटकू नका. दाजींनी हळूच फोन ठेवला. त्यानंतर त्यांचा फोन कधी आला नाही. प्राजक्ता ताईनं सांगितलं की ते आता व्यवस्थित आहे. त्यांना नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात बदली झाली आहे. ताईही त्यांच्यासोबत गेली. आता मला अधूनमधून फोन करते. ती म्हणते, रेणुका, आता आम्ही स्थिर आहोत. सुधीरने तुझ्याबद्दल विचारणं पूर्णपणे बंद केलं. त्याला नव्या शहरात नवी नोकरी सुरू चांगली जाते. या सर्व गोष्टी ऐकून मला शांती मिळाली. माझ्या आयुष्यातील एक कठीण पर्व होतं, पण ती संपली. आता मी पुढे पाहत होते. आज मी सुखी आहे. माझ्या संसारात भरपूर प्रेम आहे. माझ्या नवऱ्याचा हात माझ्या हातात आहे. माझ्या मुलाचे हसू माझ्या डोळ्यात आहे. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्यावर आहे. माझी बहीण माझ्याशी बोलते. माझा भाऊ स्थिरावला आहे. माझ्या मागील चुकांनी मला शिकवलं की आयुष्य खूप मोठं आहे. एक अपयश म्हणजे शेवट नसतो, उलट ते नवीन सुरुवातीचं दार असतं. मी एखाद्या तरुण मुलीला असं म्हणते, कधीही आयुष्यातील वाईट प्रसंगांना आपली पराभव मानू नका. ते फक्त धडे आहेत. ते शिका. पुढे जा. तुम्ही शोधत आहात
ते कधी ना कधी येऊन धडकेल, पण तोपर्यंत स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. तीच खरी ताकद आहे. आणि हो, आता मधुचंद्राची रात्र माहीत आहे. ती फक्त शरीराची जवळीक नसते, तर मनाची, आत्म्याची जवळीक असते. ती मला आकाशमध्ये मिळाली. आता माझी प्रत्येक रात्र मधुचंद्राची आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.